सप्तपदी. चहा. प्लीज. थँक्यू. त्या सांजवेळी ही कथा खरंच खूप छान आहे. स्त्रियांना खरंच इतकं स्वातंत्र्य मिळालं तर पचायला कठीण जाईल. काय आपल्या मनामध्ये संस्कृतीची परंपरांची मुळं एवढी खोलवर रुजलेली आहेत ना घट्टपणे, की कदाचित स्त्रिया सुद्धा हे मान्य करणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं माधव? खरंय, नवऱ्याला देव मानणाऱ्या बायका अधिक आहेत. खरं तर एकमेकांबद्दल आदराची व प्रेमाची भावना असायला हवी. बरोबर आहे, पण मला नाही वाटत पुरुष हे मान्य करतील, स्त्रियांना एवढी मोकळीक देतील. हो, शेवटी पुरुषी अहंकार हे त्यांना करू देणार नाही ना. हीच तर खरी मेख आहे डॉक्टर. स्त्रीला पुरुषाचं यश खुपत नाही, पण पुरुषाला स्त्रीची प्रगती बघवत नाही. म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य देणं, तिच्या गुणांचं कौतुक करणं हे पुरुषाची सुद्धा जबाबदारी आहेच. पण त्यासाठी मुळात स्त्रीच्या मनात ती भावना निर्माण व्हायला हवी. आपली प्रगती व्हावी हे स्त्रीला जाणवायलाच हवं. यू आर राईट. पण माझ्या मते त्यासाठी अजून थोडा वेळ लागेल, काही काळ जावा लागेल. पण माधव, तुमचा हा विचार खूप खूप चांगला आहे. तुमची ही कळकळ खरोखर खूप स्तुत्य आहे. पण ती स्त्रियांपर्यंत पोचायला हवीत ना. मला वाटतं आपण जेवण करून घेऊया का? नको नको, मी येतो. अरे असं काय, जेवून गेलास तर? नको, खरंच नको. आधीच उशीर झालाय, मला प्रकाशकाकडे पण जायचंय आणि मुळात फारशी भूकही नाहीये. येतो डॉक्टर. मला वाटतं मी उगाच तुम्हाला या चर्चेत. खूप मजा आला. हो, बुद्धीला काहीतरी खाद्य मिळतो. काय आहे, नाहीतर आमचं नेहमीच आहे हो, म्हणजे ते ऑपरेशन आहे, पेशंट्स आहेत, आजार आहे, थोडा चेंज मिळतो. करेक्ट. येतो बहिणी. मी येते ना सोडायला. दी आलीस मी. चला. अच्छा. मोहिनीची खूप छान मैत्री झाली ना माधव सोबत. आता ही मैत्रीच आहे का अजून काय देव जाणे. हा, पण तिला उत्तम टीचर मिळाले हे मात्र खरं. हेच खरं. झालं का? आरामात बसा. भाग्याचा दिवस उजाडला बरं. माझी खात्री होती तुझे सासरे गप्प बसणाऱ्यातले नाहीच आहेत मुळे. छान झालं. आता माधवरावांसमोर चेहऱ्यावर नाराजी दाखवायची नाही. जुनं काही उगाळायचंच नाही. मी काही नाही बोलणार आहे. मला माझा संसार हवाय, माझं घर हवंय. तुझ्या सासऱ्यांसारखा तर देव माणूस मी कुठे पाहिलाच नाही. आता देवीची खडा नारळाने ओटी भरणार आहे मी. माधवरावांच्या कलाकलांनी घे बाळा. संसार सुखाचा करायचा असेल ना तर स्त्रीला समजून घ्यावं लागतं. छान झालं सगळं. जगाची बोलणी ऐकण्यापेक्षा नवऱ्याचा थोडासा ओरडा खायचा चालतं. छान संसार कर. विद्या, चला चला चला, उशीर होतोय. अभ्यंकर तिथे थांबले असतील ना. उद्या निघायचं ना मुंबईला. हा, चल. नमस्कार करते. असं चुकीरा. आज खऱ्या अर्थाने सासरी निघाली हो माझी पोरगी. मुंबईत जपून राहायचं हा, आणि पत्र पाठवायचं आईला. आणि तुम्ही. मी येणार आहे परत. व्यायाच्या घरात कसं राहणार. हा, चला चला चला.
अरे वहिनी, घ्या घ्या घ्या. उकडतंय किती, गारगार सरबत घेतल्यावर बरं वाटेल. वहिनी खूप करतात तुम्ही माझ्यासाठी. मुंबईत सगळेच आपापल्या कामात गुरफटलेले असतात, तरी सुद्धा तुम्ही. नाही पण आम्ही पाळतो हो शेजार धर्म. एकटा जीव सदाशिव म्हणून काळजी वाटते. नाही तरी सुद्धा तुम्ही. नाही नाही, थोडे दिवस करू द्या हो मला. एकदा का तुमचं कुटुंब आलं ना की सगळं मार्गी लागेल. त्रासलेले दिसता, साहजिकच आहे हा. कॉलेजमध्ये 4 रिकाम्या डोक्यांना शिकवायचं म्हणजे कठीण काम. म्हणून म्हणते स्त्रीशिवाय घराला घरपण नाही. आता आमचे हे म्हणतात घरपण म्हणजे आजारपण. दवाखाना आणि बाजार सारखा सुरूच असतो, पण आनंद असतो हा. हे घ्या टपाल. विचारू नये पण विचारते, गावाला सगळं कुशल आहे ना? नाही, यावेळी जरा जास्तच टपाल येते ना म्हणून. जाता का 2 दिवस गावाला? म्हणजे मी ना यांना रजा घ्यायला सांगते. यांना गाव खूप आवडतो. हिरवी रानं, नदीचा काठ. धूळ, शेणाचा वास, अस्वच्छता, अशिक्षित अडाणी माणसं आणि सुधारणेच्या नावाखाली शिमगा. मूर्तिमंत गावाचं वर्णन करताय तुम्ही. शेतकऱ्यांची विवंचना, पिकं पाण्याअभावी गेलेली, कोरड्या जमिनी आणि मस्तकात जाणारी सुस्त व मंद जीवन प्रणाली. कोणाला हवे गाव? वैताग. बरं, जेवणाचं? काण्यांकडे जेवलो. शाकाहारी ना? ब्राह्मण ना तुम्ही? अहो आमच्या यांना तर रोज मटण नाही तर चिकन हवंच. निदान मासे तरी हवेतच. काही हवं असलं तरी निसंकोचपणे मागा हा. हो हो. येऊ मी? या. गुड नाईट. बरं. रोज रोज काय हे? वेडा करणार की काय बाबा मला? कर्ज बुडवल्यासारखा पिछा पुरवत आहेत. मसणात गेली ती विद्या. माझा काय संबंध? हैराण केले, हैराण. हॅलो. हा सहस्त्रबुद्धे, पहिली आवृत्ती काढायला घ्या. नाही आता त्यात काही बदल होणार नाही. मोहिनी येणार आहे तिथे तिलाच दाखवा. माझ्यासाठी ओके. अहो नवीन कथा संग्रहाचं बघूया नंतर. आता मी घाईत आहे. ओके बाय. प्रोफेसर, अरे 2 दिवस धोबी येऊन गेला. घराला कुलूप नाही. म्हणजे माझ्याकडे चावी असते, पण तुम्ही कपडे देऊन ठेवलेत ना तर मी देईन धोब्याला. अहो वहिनी तुम्ही कशाला एवढी तसदी करून घेताय? मी करीन ना हे सगळं. शेजार धर्म पाळलाच पाहिजे. धाकटे धीर आहात ना तुम्ही माझे. अहो तरी पण वहिनी कशाला? करायलाच पाहिजे मला. आणि ऐका, आधी हा नाश्ता करून घ्या, मग कॉलेजला जा. बरं मी काय म्हणते, ती मोहिनी येऊन गेली का? नाही, ती सहस्त्रबुद्ध्यांकडे गेली आणि तिथून ती कॉलेजला जाणार आहे. बरं, हे टपाल घ्या. सकाळच्या डाकणी आलंय. काही विशेष आहे वाटतं. असेल तर सांगा हा. वहिनी वाचा ना, वाचा. पत्र लिहिण्यास कारण की मी तुझ्या उत्तराची खूप वाट पाहिली, पण तू काही पत्राचं उत्तर पाठवलं नाहीस. त्यामुळे मी सौभाग्यवती विद्यास घेऊन मुंबईस येण्याचे ठरवले आहे. हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचेल त्या सुमारास आम्ही मुंबईत आलो असण्याची शक्यता आहे. कळावे. प्रोफेसर, काही झालंय का? म्हणजे गावाकडे काही घोळ झालाय का? घोळ नशिबाच आहे, म्हणूनच मी गावी पत्र पाठवलं. पण आमचे तीर्थरूप त्याहीपेक्षा वरचं सुनेलाच घेऊन येत आहे. सुनेला? म्हणजे माझ्या बायकोला. बायकोला? हे एक जबरदस्तीचं दुखणं आहे. आमच्या पूज्य पिताश्रींच्या चुकांचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय. नको त्या वेळात माझं लग्न लावून दिलं, मला काही कळत नसताना. हे एक ओझं आहे माझ्या डोक्यावर, जे आजवर मी नाकारत आलोय.
पण बाबा तिला आता इथेच घेऊन येत आहे. एका गावंढळ अशिक्षित मुलीला का ते माझ्या माथी मारतायत? मला नाही मान्य असले संबंध जे माझ्याच प्रगतीत अडथळा होतील. कस्टम, रूढी, परंपरा, 7 जन्माची नाती, बायफोट बायफोट. काय ही शक्ती? जबरदस्तीनं का लागतंय माझ्यावर हे सगळं नातं? बाबा, दिस इज टू मच. विद्याशी माझा काही संबंध नाही. जबरदस्तीनं ठोचतायत माझ्या तोंडी, नाही म्हटलं तरी. डिस्गस्टिंग. मॅडम खूप अस्वस्थ दिसत आहेत. तसंच काम येते. एखाद्याच्या मागे लागायचं, मग सगळ्या जगाला विसरून त्याचाच ध्यास घ्यायचा. ओ मेवणीबाई, या ना इथे खायला या. का तुम्ही येताय का आता मी येऊन घास भरवू तुम्हाला? पुरे तुला घाई झालीये ना? नाही, घाई आहे ग, पण मेवणीशिवाय ना घास उतरत नाही ना गळ्याखाली, आणि तिच्यासाठी खूप वेळ आहे आपल्याकडे. काय 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 अस्वस्थ काय एवढी? तिला कारण काय लागतं? दी, कारण नसताना मी उगाच सैरबाहेर झाली असं तुला म्हणायचंय का? ओके ओके, ऑल राईट ऑल राईट. राग नाकावर आहे, मन अस्थिर आहे, डोळे चंचल आहेत, याचा अर्थ फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड याच्या आठवणीने मनाची घालमेल चाललेली आहे. हा फोन कधी उचलते? काय झालंय काय मेवणीबाई? दुसरं काय, दिलेल्या वेळेवर माधव आला नाही की हिची आपली धुसफूस सुरू होते. अजून काय? दी प्लीज. अगं बेल वाजतेय सतत आणि हा फोन नाही उचलते. अगं आंघोळीला गेला असेल ग. आता अंगाला साबण लावलेल्या अवस्थेत येऊन तो फोन उचलणार आहे का? हा, घराबाहेर पडला असेल, काहीतरी काम करत असेल. लोकांनाही 1000 कामं असतात. प्रेस, कॉलेज, कॉन्फरन्स. अरे एवढे व्याप त्याच्या मागे, तिला कळत कसं नाही रे? दी, उगाच मला टार्गेट करू. कम ऑन, पिक अप द फोन. रिलॅक्स मेवणीबाई, रिलॅक्स. अहो किती रागावता, किती विचार करता. जिजू, यावेळी माधव घरीच असणार आहे, मग फोन का नाही घेते तो? चला मुकाट्याने नाश्ता करा आता. नाही. ओके, नको तर नको. बरं, आणखी त्रागा कर, आणखी विचार कर, म्हणजे जास्ती भूक लागेल आणि मग खा. किती किती रागावते. जिजू, मी खूप टेन्शन मध्ये आहे. जुनी गावाकडली माणसं आपला हेका सोडणार नाहीत. आपलं तेच खरं करून दाखवणार. जुनाट विचारांचं, बुरसटलेल्या रूढींचं ओझं पुढच्या पिढीच्या खांद्यावर टाकली की मग यांना शांतता मिळणार. स्वतः मुक्तपणे जगले नाही, इतरांना जगू देणार नाही. मी निषेध करतो असल्या जीर्ण झालेल्या जुनाट विचारांचा. माझ्या अस्तित्वावर, स्वातंत्र्यावर सक्ती का? का मी स्वीकार करायचा विद्याचा? ही जबरदस्ती मुस्कटदाबी का? माझ्यासारख्या एज्युकेटेड माणसाला मान मुरगाळून हे का मेंढ्यांच्या गळपात घालतायत? डिस्गस्टिंग. आता आम्ही समाजामध्ये नातेवाईकांना काय उत्तरं द्यायची ते एकदा सांग बाबा. म्हणजे आम्ही सुद्धा निर्लज्जपणे सांगत सुटू ना लोकांना की आमच्या मुलाला त्याच्या शिक्षणाचा, त्याच्या प्रतिष्ठेचा मोठेपणा जाणवलाय अचानक, आणि त्यामुळे आता तो विद्याचा स्वीकार करायला तयार नाही. तुम्ही पण बाबा प्रत्येक गोष्टीचा विपर्यास करताय. मी असं म्हटलं होतं का? विपर्यास? कोण करतंय विपर्यास? हा, माधवा, बोलण्यापूर्वी जरा विचार करून बोलत जा. तू तिकडे शहरात राहतो, इकडे गावात आम्हाला उत्तरं द्यावी लागतात. काय कमी आहे रे विद्या? कुठले दुर्गुण आहे जरा आम्हालाही कळू दे. काय आहे काय विद्या? शिक्षण, समज. सुशिक्षित समाजात कसं राहावं कळतं तिला? फक्त एक जमेची बाजू आहे, ते म्हणजे दुर्दैवाने आमचं लग्न झालंय. दुर्दैवानं? म्हणजे आम्ही अक्कल गहाण टाकली होती म्हणून तुझं लग्न करून दिलं असं म्हणायचंय तुला? मला इतकंच म्हणायचंय की विद्या मला हवी तशी नाहीये.
शिक्षण नाही, समज नाही, लहान गावातली सामान्य मुलगी. मी तिच्याबरोबर नाही राहू शकणार बाबा. असं तुला करता येणार नाही, कारण तुझं तिच्याबरोबर लग्न झालंय. लग्नच मला अमान्य आहे, कारण लग्न म्हणजे काय हे समजण्याचं वय नव्हतं माझं. तू आरोप लावतोय आमच्यावर माधव. बास बास झालं, बास. यापुढे तुझ्या मर्जीप्रमाणे सगळं घडेल असा अट्टहास धरू नकोस हं माधवा, आणि एका निष्पाप मुलीचं आयुष्य बर्बाद करू नकोस. मला पण समजून घ्या ना बाबा. मला बायको हवी आहे, मोलकरीण नको. जीव गेला तरी मी विद्याचा स्वीकार करणार नाही. सुशील गृहिणी कशाला हवी? गावंडळ गृहिणी म्हणजे स्पष्ट भाषेत मोलकरीणच, स्वयंपाकीण. कुठे नेता येते मला? मी खूप प्रगती करायला बघतोय आणि हे माझे पाय चिखलात रुतत आहेत. त्याच जुन्या रूढी. ही सगळी जळमट अंगाला चिकटायला नको म्हणून मी मुंबईत आलो, पण नाही, भोग सुटत नाही. प्रगतीचे पंकज धरून ठेवणार हातात. कसा भरारी घेणार मी? अनुराधाला विधवा म्हणून घरात बसून ठेवले, माती केली तिच्या आयुष्याची. खुरटलेलं संकुचित विश्व उभं काढणारं, आणि आता माझ्याशी खेळतात ते. दी फोन का कट केलास? का कट केला म्हणजे? अगं कोणत्याही गोष्टीला लिमिट असतं मोहिनी. तू इतक्यांदा फोन करतेस आणि तो घेत नाही, मग नक्कीच तो बिझी असणार. अगं पण मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाहीये. मी नीटच वागतेय. हं, मग पुन्हा पुन्हा फोन कशासाठी करतेस? अगं मला इतकंच म्हणायचंय, माणसाला यायला जमत नसेल ना तर त्यांनी ते कळवावं. का बांधिलेत नोकर आहे तुझे ते? नी काय बोलतेस तू? मला काळजी वाटतेय. माधवची तब्येत तर बरी असेल ना? हे बघ, एकट्या राहणाऱ्या माणसाची काळजी वाटते. मोहिनी, हे बघ, तुला जर इतकी काळजी वाटत असेल त्यांची तर त्यांच्या घरी जा, तू स्वतः पहा, म्हणजे तुझ्या सगळ्या शंका दूर होतील ना. मी एक लास्ट ट्राय करते. फोन नाही रिसीव्ह केला ना तर जातेच. ठीक आहे. मी जातेच.